नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल। मी आहे अरविंद गुटे। आज बघूया आपला जो टॉपिक आहे बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस। तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तांब्याच्या अणूच्या तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर ऑप्शन आहे ए 8, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 18, ऑप्शन बी 19। उत्तर आहे ऑप्शन सी 18। तर बघूया प्रश्न क्रमांक दुसरा, अर्धसंवाहक सामग्री कोणती आहे? ऑप्शन ए युरेका, ऑप्शन बी एबोनाइट, ऑप्शन सी मॅग्नीक, ऑप्शन डी जर्मेनियम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जर्मेनियम। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, पुरवठा तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निऑन पोलॅरिटी इंडिकेटरचे संकेत काय आहे? ऑप्शन ए दोन्ही इलेक्ट्रोड चमकतील, ऑप्शन बी फक्त एक इलेक्ट्रोड चमकतील, ऑप्शन सी दोन्ही इलेक्ट्रोड अस्थिर होतील, ऑप्शन डी एक इलेक्ट्रोड चमकतील आणि दुसरा अस्थिर होईल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दोन्ही इलेक्ट्रोड चमकतील। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक चौथा, 5 तासासाठी 500 वॅट दिव्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या युनिटमधील विद्युत ऊर्जेचा गणना करा। ऑप्शन ए 0.5 युनिट, ऑप्शन बी 1.0 युनिट, ऑप्शन सी 1.5 युनिट, ऑप्शन डी 2.5 युनिट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2.5 युनिट। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 5वा, 100 वॅट आणि 250 व्होल्टेज रेट केलेल्या बल्बच्या गरम प्रतिकाराचे मूल्य काय आहे? ऑप्शन ए 31.25 ओम, ऑप्शन बी 62.50 ओम, ऑप्शन सी 312.50 ओम, ऑप्शन डी 625 ओम। तर उत्तर आहे ऑप्शन डी 625 ओम। तर बघूया पुढील प्रश्न, कोणता कायदा सांगतो की क्लोज इलेक्ट्रिसिटी सर्किटमध्ये दिलेले व्होल्टेज हे व्होल्टेज ड्रॉपच्या बेरजे इतके असते? ऑप्शन ए ओहमचा नियम, ऑप्शन बी प्रतिकाराचे नियम, ऑप्शन सी क्रिचॉफचा पहिला नियम, ऑप्शन डी क्रिचॉफचा दुसरा नियम। तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी क्रिचॉफचा दुसरा नियम। तर मित्रांनो आता बघूया आपला पुढील प्रश्न क्रमांक 7वा, जो की आहे आपल्यासाठी 200 वॅट आणि 240 व्होल्टेज असे रेट केलेल्या दोन दिव्याच्या सर्किट 240 व्होल्ट पुरवठ्यावर मालिकेत जोडलेली आहे, तर एकूण शक्ती काढा। ऑप्शन ए 50 वॅट, ऑप्शन बी 100 वॅट, ऑप्शन सी 200 वॅट, ऑप्शन डी 400 वॅट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 100 वॅट। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 8वा, जो की आपल्यासाठी समांतर सर्किटमध्ये R1, R2 आणि R3 या 3 प्रतिरोधकाच्या समतुल्य प्रतिरोध RT साठी सूत्र काय आहे? ऑप्शन ए RT बरोबर R1 प्लस R2 प्लस R3, ऑप्शन बी RT बरोबर 1 RT1, ऑप्शन सी RT बरोबर 1 R1 प्लस R2 प्लस R3, ऑप्शन डी RT बरोबर 1 R1 प्लस 1 R2। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी RT बरोबर R1 प्लस 1 R2। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 9वा, जो की आपल्यासाठी आहे, उघडलेल्या R2 रेझिस्टन्सवर ओहम मीटरचे रीडिंग काय आहे? ऑप्शन ए 0 वाचन दर्शवा, ऑप्शन बी अनंत प्रतिकार दर्शवा, ऑप्शन सी सर्किटचे एकूण प्रतिकार मूल्य, ऑप्शन डी केवळ R1 आणि R3 च्या प्रतिकाराच्या बेरजेचे मूल्य। तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अनंत प्रतिकार दर्शवा। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 10वा, जो आहे आपल्यासाठी हा, कंडक्टरचा व्यास दुप्पट केल्यामुळे त्याच्या प्रतिकार मूल्यामध्ये काय बदल होतो? ऑप्शन ए 2 पट वाढतो, ऑप्शन बी 4 पट कमी होतो, ऑप्शन सी मूल्याच्या नियमापर्यंत कमी करतात, ऑप्शन डी प्रतिकाराच्या मूल्यात बदल नाही। तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन बी 4 पट कमी होते. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी रेजिस्टरचे नाव काय आहे. ऑप्शन ए मेटल फिल्म रेजिस्टर, ऑप्शन बी वायर वाउंड रेजिस्टर्स, ऑप्शन सी कार्बन फिल्म रेजिस्टर्स, ऑप्शन डी प्रतिबिंब कंपोजिशन रेजिस्टन्स. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वायर वाउंड रेजिस्टर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 12 जो की आपल्यासाठी कलर कोडिंग पद्धतीने रेजिस्टरच्या रेजिस्टन्स व्हॅल्यूची गणना करा. ऑप्शन ए 23×103 W ±5%, ऑप्शन बी 26×103 W ±10%, ऑप्शन सी 32×104 W ±10%, ऑप्शन डी 37×104 W ±5%. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 26×103 W ±10%. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 13 ओहम मीटर नॉन लिनियर स्केलसह का आहे. ऑप्शन ए व्होल्टेज हे प्रतिकाराच्या थेट प्रमाणात असते, ऑप्शन बी करंट हे प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात असते, ऑप्शन सी प्रतिरोध प्रवाहाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, ऑप्शन डी व्होल्टेज विद्युत प्रवाहाच्या वर्गाशी थेट प्रमाणात असते. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी करंट प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात आहे. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 14 व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कमधील अज्ञात प्रतिकार RDCच्या मूल्याची गणना करा. जर PAB बरोबर 500 वॅट, QBC बरोबर 300 वॅट, SAO बरोबर 15 वॅट संतुलित स्थितीत. तर ऑप्शन ए 12 ओहम, ऑप्शन बी 9 ओहम, ऑप्शन सी 6 ओहम, ऑप्शन डी 3 ओहम. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 9 ओहम. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्यासाठी आहे ओहमच्या नियमामध्ये कोणते विद्युत प्रमाणाचा संबंध आहे. ऑप्शन ए प्रवाह प्रतिकार आणि शक्ती, ऑप्शन बी करंट व्होल्टेज आणि प्रतिरोधक, ऑप्शन सी करंट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, ऑप्शन डी व्होल्टेज रेजिस्टन्स करंट घनता. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी करंट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. तर आता बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 17 जो की आहे आपल्यासाठी हा समांतर सर्किट टर्मिनल रेजिस्टन्स R2 चे मूल्य मोजा. ऑप्शन ए 2 ओहम, ऑप्शन बी 4 ओहम, ऑप्शन सी 6 ओहम, ऑप्शन डी 8 ओहम. प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6 ओहम. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 18 एक शाखा उघडल्यास समांतर सर्किटचा काय परिणाम होतो. ऑप्शन ए करंट तसाच राहील, ऑप्शन बी संपूर्ण सर्किट कार्य करणार नाही, ऑप्शन सी त्या शाखेत विद्युत प्रवाह येणार नाही, ऑप्शन डी उघडलेल्या शाखेत व्होल्टेज ड्रॉप वाढेल. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्या शाखेत विद्युत प्रवाह येणार नाही. तर बघूया आता मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 19 जो की आहे आपल्यासाठी हा प्रश्न क्रमांक 19 प्रतिरोधकचे एकक काय आहे. ऑप्शन ए ओहम भागिले सेंटीमीटर, ऑप्शन बी ओहम भागिले सेमी वर्ग, ऑप्शन सी ओहम मायनस मीटर, ऑप्शन डी ओहम भागिले मीटर. प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओहम मायनस मीटर. तर बघूया पुढील सर्किट ब्रेकर्समध्ये आर्क केविंगची प्रोटेक्शनसाठी कोणत्या प्रकारचे रेजिस्टर वापरले जाते. ऑप्शन ए व्हेरिएस्टर, ऑप्शन बी सेन्सिस्टर, ऑप्शन सी टर्मिस्टर, ऑप्शन डी लाईट डिपेंडर रेजिस्टन्स. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्हेरिएस्टर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 21 जो की आहे आपल्यासाठी
कलर कोडिंग पद्धतीने रेजिस्टन्सचे मूल्य मोजा. ऑप्शन ए 22 गुणिले 103 प्लस मायनस 10%. ऑप्शन बी 23 गुणिले 104 प्लस मायनस 10%. ऑप्शन सी 25 गुणिले 103 प्लस मायनस 5%. ऑप्शन डी 36 गुणिले 104 प्लस मायनस 5%. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 25 गुणिले 103 प्लस मायनस 5%. तर बघूया पुढील प्रश्न. PAB बरोबर 400 ओहम, QBC बरोबर 200 ओहम आणि SAD बरोबर 12 ओहम संतुलित स्थितीत असल्यास विल्डस्टोन्स ब्रिज सर्किट टर्मिनल अज्ञात प्रतिकार RDC ची गणना करा. ऑप्शन ए 4 ओहम, ऑप्शन बी 6 ओहम, ऑप्शन सी 8 ओहम, ऑप्शन डी 12 ओहम. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6 ओहम. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 23. व्होल्टमीटर V चे वाचन काय आहे? ऑप्शन ए 0 व्होल्ट, ऑप्शन बी 6 व्होल्ट, ऑप्शन सी 9 व्होल्ट, ऑप्शन डी 18 व्होल्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 18 व्होल्ट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी आहे प्रश्न क्रमांक 24. सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे? ऑप्शन ए व्होल्टमीटर कनेक्शन, ऑप्शन बी घरातील लाइटिंग सर्किट्स, ऑप्शन सी ॲममीटरमध्ये शॉर्ट रेजिस्टन्स, ऑप्शन डी व्होल्टमीटरचा गुणांक रोधक. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्होल्टमीटरचा गुणांक रोधक. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 25, जो की आहे आपल्यासाठी हा. सिरीज सर्किटमध्ये उघडलेल्या रेजिस्टरवर काय परिणाम होतो? ऑप्शन ए उघडलेल्या रेजिस्टरमध्ये कोणताही प्रभाव नाही, ऑप्शन बी पूर्ण सर्किट करंट उघडलेल्या रेजिस्टरमध्ये वाहते, ऑप्शन सी उघडलेल्या रेजिस्टरवर एकूण पुरवठा व्होल्टेज दिसेल, ऑप्शन डी उघडलेल्या रेजिस्टरवर व्होल्टेज दिसणार नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उघडलेल्या रेजिस्टरवर एकूण पुरवठा व्होल्टेज दिसेल. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 26, जो की आपल्यासाठी आहे R3 रेजिस्टर्समधील रेजिस्टन्स व्हॅल्यूची गणना करा. ऑप्शन ए 4 ओहम, ऑप्शन बी 6 ओहम, ऑप्शन सी 8 ओहम, ऑप्शन डी 12 ओहम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 12 ओहम. बघू पुढील प्रश्न क्रमांक 27. AB बिंदू कमी केल्यास सर्किटचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए सर्किटचा प्रतिकार 0 असेल, ऑप्शन बी सर्व शाखांमध्ये समान प्रवाह वाहतील, ऑप्शन सी पुरवठा व्होल्टेज प्रत्येक शाखेत असेल, ऑप्शन डी एकूण सर्किट प्रवाह प्रत्येक शाखेच्या सर्किट करंटच्या समान असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सर्किटचा प्रतिकार 0 असेल. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 28. तापमान वाढीस प्रतिरोधक मूल्य वाढल्यास त्याचे नाव काय असेल? ऑप्शन ए व्हेरिएस्टर, ऑप्शन बी सेन्सिस्टर, ऑप्शन सी टर्मिस्टर, ऑप्शन डी लाईट डिपेंडर रेजिस्टन्स. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सेन्सिस्टर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. विजेच्या प्रमाणाचे Q सूत्र काय आहे? ऑप्शन ए करंट गुणिले वेळ, ऑप्शन बी व्होल्टेज गुणिले करंट, ऑप्शन सी करंट गुणिले प्रतिकार, ऑप्शन डी व्होल्टेज गुणिले प्रतिकार. उत्तर आहे ऑप्शन ए करंट गुणिले वेळ. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 30, जो की आपल्यासाठी आहे वाहितेचे एकक काय आहे? ऑप्शन ए मोह, ऑप्शन बी ओहम, ऑप्शन सी ओहम पर मीटर, ऑप्शन डी ओहम पर मीटर. उत्तर आहे ए मोह. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 31.
ओहम प्रति डिग्री सेंटीग्रेड मधील प्रतिकारातील बदल कोणता आहे? ऑप्शन ए तापमान प्रभाव, ऑप्शन बी तापमानाचे नियम, ऑप्शन सी तापमान स्थिर, ऑप्शन डी तापमान सह कार्यक्षम. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तापमानासह कार्यक्षम. पुढील प्रश्न आहे, बॅटरीची दुर्वलता तपासण्यासाठी कोणत्या प्रकारचे मीटर वापरले जाते? ऑप्शन ए मूव्हिंग आयर्न ॲमीटर, ऑप्शन बी मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर, ऑप्शन सी मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर, ऑप्शन डी डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे, मालिका सर्किटमध्ये रेजिस्टर R2 मध्ये व्होल्टेज ड्रॉप किती आहे? ऑप्शन ए 5 व्होल्टेज, ऑप्शन बी 10 व्होल्टेज, ऑप्शन सी 15 व्होल्टेज, ऑप्शन डी 20 व्होल्टेज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 10 व्होल्टेज. तर मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34, सिरीज सर्किटचा वापर कोणत्या आहे? ऑप्शन ए सर्किटमधील फ्यूज, ऑप्शन बी व्होल्टमीटर कनेक्शन, ऑप्शन सी घरामध्ये विद्युत दिवा, ऑप्शन डी ॲमीटरमधील शॉर्ट रेजिस्टन्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सर्किटमधील फ्यूज. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35, 1 ओहम ते 100 के ओहम रेंज रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए प्रस्थान पद्धत, ऑप्शन बी किवेस्थित ब्रिज पद्धत, ऑप्शन सी वेस्टोन ब्रिज पद्धत, ऑप्शन डी व्होल्टमीटर आणि ॲमीटर पद्धत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वेट स्टोन ब्रिज पद्धत. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 36, विशिष्ट प्रतिरोधकाचे SI एकक काय आहे? ऑप्शन ए ओहम सेंटीमीटर, ऑप्शन बी ओहम मीटर वर्ग, ऑप्शन सी ओहम मीटर, ऑप्शन डी मायक्रो ओहम सेंटीमीटर 2, ऑप्शन सी ओहम मीटर उत्तर आहे. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. रेजिस्टरच्या प्रतिकाराचे मूल्य काय आहे? ऑप्शन ए 330 प्लस मायनस 5% ओहम, ऑप्शन बी 3300 प्लस मायनस 10% ओहम, ऑप्शन सी 33000 प्लस मायनस 5% ओहम, ऑप्शन डी 3,30,000 प्लस मायनस 10% ओहम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3,300 प्लस मायनस 10% ओहम. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 38 जो की आपल्यासाठी आहे, ओहम मीटर सर्किटमध्ये शॉर्ट रेजिस्टन्स R2 चा उद्देश काय आहे? ऑप्शन ए सर्किटमध्ये विद्युत प्रवाह मर्यादित करण्यासाठी, ऑप्शन बी मीटरच्या प्रतिकारचे मूल्य वाढवण्यासाठी, ऑप्शन सी पॉइंटरची शून्य स्थिती समायोजित करण्यासाठी, ऑप्शन डी सर्किटमध्ये अतिरिक्त विद्युत प्रवाह रोखण्यासाठी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पॉइंटरची शून्य स्थिती समायोजित करण्यासाठी. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 29, कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेवर कोणत्या विद्युत प्रमाणाचा परिणाम होतो? ऑप्शन ए व्होल्टेज, ऑप्शन बी करंटचा वर्ग, ऑप्शन सी प्रतिकाराचा वर्ग, ऑप्शन डी करंट त्यातून गेला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी करंटचा वर्ग. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 40, जर त्याच्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्र दुप्पट केले तर कंडक्टरच्या रेजिस्टन्सच्या मूल्यात काय बदल होतो? ऑप्शन ए नाही बदल, ऑप्शन बी 2 वेळा कमी होतो,
ऑप्शन सी 2 पट वाढतो, ऑप्शन डी 4 वेळा कमी होतो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 वेळा कमी होतो। तर मित्रांनो, या पुढील प्रश्न आहे जो की आपला 41वा आहे, तो हा, सर्किट मधील रेजिस्टन्स R4 वरील व्होल्टेज ड्रॉपची गणना करा। ऑप्शन ए 48 व्होल्ट, ऑप्शन बी 72 व्होल्ट, ऑप्शन सी 80 व्होल्ट, ऑप्शन डी 100 व्होल्ट। तर उत्तर आहे ऑप्शन डी 100 व्होल्ट। तर पुढील प्रश्न घेऊया, प्रकाशाची तीव्रता वाढल्यास लाईट डिपेंडर रेजिस्टर चा प्रतिकार किती असतो? ऑप्शन ए वाढतो, ऑप्शन बी कमी होतो, ऑप्शन सी तसाच राहतो, ऑप्शन डी बनतो अनंत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी होतो। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 43, डीसी सर्किटची शक्ती मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? ऑप्शन ए व्होल्टेज गुणिले वेळ, ऑप्शन बी करंट गुणिले व्होल्टेज, ऑप्शन सी करंट गुणिले प्रतिकार, ऑप्शन डी व्होल्टेज गुणिले प्रतिकार। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी करंट गुणिले व्होल्टेज। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 44, 200 वॅट आणि 250 व्होल्टेज रेटेड दिव्याचा गरम प्रतिकाराची गणना करा। ऑप्शन ए 31.25 ओहम, ऑप्शन बी 62.5 ओहम, ऑप्शन सी 312.5 ओहम, ऑप्शन डी 625 ओहम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 312.5 ओहम। पुढील प्रश्न, ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्सचे मूल्य काय आहे? ऑप्शन ए 0, ऑप्शन बी कमी, ऑप्शन सी उच्च, ऑप्शन डी अनंत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अनंत। तर बघूया पुढील प्रश्न, 50 ओहम, 220 ओहम, 450 ओहम आणि 560 ओहम ची मूल्य पुरवठ्याशी जोडलेल्या समांतर सर्किटमध्ये सर्वात कमी प्रवाह कोणत्या रेजिस्टर म्हणून वाहणार? ऑप्शन ए 50 ओहम, ऑप्शन ए 220 ओहम, ऑप्शन सी 450 ओहम, ऑप्शन डी 560 ओहम। उत्तर आहे ऑप्शन डी 560 ओहम। तर पुढील प्रश्न, कॉपर कंडक्टरचे विशिष्ट प्रतिरोध मूल्य काय आहे? ऑप्शन ए 1.72 ओहम पर सेंटी, ऑप्शन बी 1.72 मायक्रो ओहम, ऑप्शन सी 1.72 मायक्रो ओहम सेंटीमीटर घन, ऑप्शन डी 1.72 मायक्रो ओहम पर मीटर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1.72 मायक्रो ओहम सेंटीमीटर घन। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, कोणता कंडक्टरच्या प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात आहे? ऑप्शन ए लांबी, ऑप्शन बी प्रतिरोधकता, ऑप्शन सी तापमान, ऑप्शन डी क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ, ऑप्शन डी क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ। उत्तर आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।